काय ग मानसी, आठवडा झाला बघ, पाऊस काय थांबायचं नाव घेत नाहीये. हो, अगदी भरपूर पडतोय. हो, आषाढ महिन्यात चालू आहे ना, त्यामुळे मग आषाढ महिना चालू आहे तर आखाड तळायचं का आज? हो चालेल ना. मंडळी, आता आषाढ महिना तसा संपत आलाय, तुमचा आखाड तळून झालाच असेल. आपल्याकडे मंडळी आखाड किंवा आषाढ तळायचा म्हणजे मग आपण महाराष्ट्रात काय करतो, कापण्या करतो, तिखट मिठाच्या पुऱ्या, वेगवेगळ्या प्रकारच्या भजी. हो, पण मानसी, हे का ग असं आखाड तळणं, हे कन्सेप्ट कशी आली असेल? हा म्हणजे जसं आपण ओव्याच्या पानांची भजी दाखवली होती, Yes. त्याच्यात सुद्धा चरक संहितेमध्ये सांगितलं होतं की साधं एक्झाम्पल घ्यायचं झालं ना, तर उन्हाळ्यात बघ लाकडाचा दरवाजा असतो, हा. तो एकदम इझिली सुरळीतपणे उघडझाप करता येतो. बरोबर. पण तेच पाऊस आला की तो दरवाजा फुगतो आणि जड होतो हो. आणि मग आपल्याला उघडता येत नाही. करेक्ट करेक्ट. तर शरीराचंही तसंच होतं हा. की सतत पडणाऱ्या पावसामुळे जी गार हवा निर्माण झालेली असते हा. त्याच्यामुळे आपले स्नायू आखडतात हो. आणि ते त्यांचं काम सुरळीत चालण्यासाठी त्यांना वंगण लागतं. बरोबर. सो मर्यादित प्रमाणात आपल्याकडे आखाड तळण्याची परंपरा आहे. अच्छा, बरोबर. मग त्या तेलातनं आपल्याला आपल्या शरीराला वंगण मिळतं. वंगण मिळतं म्हणजे पण स्निग्ध म्हणजे- पदार्थांमुळे. हा, म्हणजे पण तू म्हणाल्यासारखं मर्यादित प्रमाणात. येस. तर आज आपण आषाढ किंवा आखाड तळण्यासाठी एक खास कर्नाटक स्पेशल डिश घेऊन आलेलो आहे आणि त्याचं नाव आहे मद्दूर वडा. मधुर वडा का ग प्रीती, म्हणजे गोड आहे? मधुर नाही, हा. मद्दूर वडा. अच्छा, मधुर. हा, बर. ऍक्च्युली काय आहे, आम्ही 10 वर्ष बेंगलोरला होतो. हा. तर बेंगलोर आणि म्हैसूर ह्याच्यामध्ये एक गाव आहे, त्याचं नाव आहे मद्दूर. अच्छा. म्हणजे तुम्ही बेंगलोरहून म्हैसूरला स्टेशननी जा, बसनी जा किंवा वाया रोड जा, हे मद्दूर गाव तुम्हाला लागतं आणि हा. तिथली ही स्पेशालिटी आहे मद्दूर वडा. ओके प्रीती, पण ह्याला मधुर वडा असं नाव का पडलं असेल? अगं कसं आहे ना मानसी, आम्ही नेहमी बेंगलोरहून म्हैसूरला जाताना मध्ये मद्दूर वडे खायचोच. हा. तर मग तिथे आम्ही एकदा एका माणसानं विचारलं होतं, तर त्यांनी काय सांगितलं की मद्दूर गावामध्ये एक 1710 मध्ये रामचंद्र बुद्ध्या नावाचे एक इसम होते. हा हा. तर त्यांचं एक हॉटेल होतं हा. आणि एकदा काय झालं, त्यांना हॉटेलमध्ये पोचायला उशीर झाला आणि कस्टमर्स तर यायला लागले होते. हो. तर त्यांनी भरभर काय केलं, खूप तयारी करण्यापेक्षा त्या काही हॉटेलमध्ये पटकन वस्तू होत्या त्या सगळ्या हा. मिक्स केल्या आणि त्याचे वडे तळले अच्छा. आणि ते इतके लोकांना आवडले आणि नंतर ते खूप फेमस झाले. पण आता या वड्यांना नाव काय द्यायचं, हा. म्हणून मग त्यांनी विचार केला की आपल्या मद्दूर गावात तयार झालेले हे वडे आहेत, त्यामुळे ते मद्दूर वडे म्हणून फेमस झाले. अच्छा, म्हणजे ते अजूनपर्यंत तसंच नाव. हो हो. आणि आपण कसं ट्रेननी जाताना शेगाव स्टेशनला उतरून सगळे शेगावची कचोरी हो, घेतात, तसं. तसं तिथे अगदी सगळे थांबून मद्दूर वडे खाऊन पुढे जातात. चल मग आता आपण इन्ग्रेडियंट्स बघायचे काय काय लागतात ते. हो चालेल ना. मद्दूर वड्यासाठी लागणारं साहित्य आहे 1 कप तांदळाची पिठी. इथे मी ना हातसडीचे म्हणजे अनपॉलिश तांदूळ घेतलेत आणि त्याची पिठी केलेली. अर्धा वाटी बारीक रवा, पाव वाटी मैदा. आता इथे मी ऑथेंटिक करण्यासाठी मैदा घेतलेला आहे, ते लोक करतात तसं. तुम्ही इथे पाववाटी कणिक घेतली तरी चालेल. 2 टीस्पून भाजलेल्या दाण्यांची भरड घेतली, म्हणजे अगदी कूट नाही घ्यायचा, दाणे दाणे लागले पाहिजे. या वड्यांसाठी भरपूर कढीपत्ता लागतो, त्यामुळे कढीपत्त्याची एक साधारणतः 15 ते 20 पानं घ्यायची. कोथिंबीर, 2 मध्यम आकाराचे कांदे असे उभे उभे चिरून घेतलेले. 1 टीस्पून बारीक चिरलेलं आलं, 1 टीस्पून बारीक चिरलेली हिरवी मिरची, अर्धा टीस्पून तीळ, हिंग आणि चवीपुरतं मीठ. तळण्यासाठी आणि मोहन घालायला तेल. आता सगळ्यात आधी आपण हा कांदा घेऊया. आता मी इथे असं थोडा उभा उभा चिरून घेतलाय. तुम्हाला जर दाताखाली कांदा आलेला आवडत नसेल तर तुम्ही बारीक चिरून घेतला तरी चालेल. हिरवी मिरची घेते. यात पण हिरव्या मिरचीचा त्रास होत असेल तर लाल तिखट घेतला ह्याच्याऐवजी तरी चालेल. आलं, तीळ, हिंग, मीठ, कोथिंबीर बारीक चिरून घेते. या वड्यांमध्ये ना कढीपत्ता पण भरपूर वापरला जातो, पण तो पण अगदी आपण बारीक चिरून घेऊया. भरपूर कढीपत्त्याने त्याचा स्वाद पण इतका छान येतो. शिवाय लोह जातं ते वेगळंच. हो बरोबर. आता आपण ह्याच्यात 1 टेबलस्पून तेलाचं मोहन घालूया. 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 1
हल्ली आपण पिठात घालतो हे मोहन, पण इथे यात घालायचं आणि छान कालवून एक 5 मिनिटं ठेवायचं, म्हणजे छान पाणी सुटतं ह्या कांद्याला पण. हे आता छान कालवून ठेवलेलं आहे, एक 2 मिनिटं ठेवूया ह्याला पाणी सुटेल तोपर्यंत, आणि मग आपलं पिठ कालवून घेऊ. 2 मिनिटं झालेली आहेत. आता आपण आपली ही सगळी पिठं ह्याच्यात घालूया. तांदळाची पिठी, रवा, मैद्यामुळे ना ह्याला बाइंडिंग येतं चांगलं, आणि दाण्याची भरड, दाण्याचं कूट नाही, दाण्याची भरड आहे. आता हे सगळं आधी चांगलं व्यवस्थित कालवून घ्यायचं. इथे प्रीतीने हातसडीचा तांदूळ वापरलेला आहे, त्याच्यामुळे आपल्याला विटॅमिन ई मिळतं. ह्याचं मुख्य काम म्हणजे हे अँटीऑक्सिडंट असतं. आपल्या शरीरात रोज ऊर्जा तयार करताना फ्री रॅडिकल्स तयार होतात, आणि हे फ्री रॅडिकल्स आपल्या कार्टिलेजला नुकसान पोहोचवतात, आणि त्यामुळे सांधे दुखणं किंवा वात उत्पन्न होणं अशासारखे त्रास आपल्याला उद्भवतात. विटॅमिन ई हे गुड अँटीऑक्सिडंट असल्यामुळे ते फ्री रॅडिकल्सना नष्ट करतात. शिवाय ई हे विटॅमिन फॅट सोल्युबल आहे. त्याचं ॲब्सॉर्प्शन आणि डायजेशन होण्यासाठी आपल्याला फॅटची गरज लागते, म्हणून इथे आपण हे तांदळाचे मद्दूर वडे तळून घेतलेले आहेत. आता यात ना अगदी थोडं थोडं करत पाणी घालायचं आहे, अंदाज घेत घेत भिजवायचं आहे. आपल्याला हे वडे अगदी खुसखुशीत करायचे आहेत, त्यामुळे खूप पातळ झालं तर ते मऊ पडतील. हे बघ, हे छान खूप घट्ट नाही आणि खूप मऊ नाही असं भिजवून झालेलं आहे. आपल्या या पूर्ण मिश्रणाला मला हे पाऊण वाटी पाणी लागलेलं आहे. आता आपण हे थोड्या वेळ ठेवूया. आता हे छान मुरलं आहे, आपण आपले वडे थापायला घेऊया. वडे थापण्यासाठी इथे मी केळीचं पान घेतलेलं आहे. तुम्ही एखादी प्लास्टिकची शीट किंवा हाताला पाणी लावून पण थापू शकता. तिथे ते ओरिजिनली खूप मोठे वडे थापतात, पण आपण आज इथे घरी करायचे आहेत, त्यामुळे छोटे छोटे वडे. साधारणतः या थिकनेसचा वडा करायचा, म्हणजे खूप पण पातळ नको आणि खूपही जाड नको. आता मी असे सगळे वडे थापून घेते. आता तेल तापलं आहे, आपण आपले हे छान मधुर वडे खमंग तळून घेऊया. हलक्या हाताने सोडायचे, मंद आचेवरच तळायचे, म्हणजे ते खुसखुशीत होतील, कारण आतपर्यंत छान तळले गेले पाहिजेत ते. साधारण रोजच्या वापरासाठी आपण 2 प्रकारची तेलं वापरतो. एक मोनो अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स आणि दुसरं पॉली अनसॅच्युरेटेड, ज्यांना आपण मुफा आणि पुफा असं म्हणतो. जेव्हा आपण एखादा पदार्थ तळत असतो तेव्हा तेल आणि तो पदार्थ यांच्यामध्ये केमिकल रिॲक्शन्स होत असतात, आणि हे होत असताना तिथे ट्रान्स फॅटी ॲसिड्स तयार होतात. साधारण संशोधनानुसार असं सिद्ध झालेलं आहे की हा जो मुफा आहे, म्हणजेच मोनो अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स, ह्याच्यामध्ये हे ट्रान्स फॅटी ॲसिड्स कमी तयार होतात. त्यामुळे तळण्यासाठी साधारण मुफा म्हणजे शेंगादाण्याचं, इथे प्रीतीने शेंगादाण्याचं तेल वापरलेलं आहे, आणि बाकीच्या इतर गोष्टींसाठी म्हणजे फोडणी म्हणा किंवा कणकेत घालण्यासाठी तुम्ही पॉली अनसॅच्युरेटेड म्हणजेच पुफा म्हणजे सोयाबीन किंवा सूर्यफूल, करडई अशी तेलं वापरावीत. असं मस्तपैकी छान खुसखुशीत आतपर्यंत अगदी आपले मधुर वडे तळले गेले. कांदा, कढीपत्ता ह्याचे पण तळलं गेल्यामुळे अगदी छान त्याला खमंग सुवास येतोय. हे घे मानसी, गरम गरम मधुर वडे रेडी. मस्तच ग, एकदम खमंग सुगंध सुटलाय. येस, खाऊन बघ, आणि तू बघशील ना, हा अगदी छान कुरकुरीत झालेले आहेत, कुर्रुम कुर्रुम. आणि आपण असं हे तोडून बघितलं की आतून छान सॉफ्ट. मस्त, हे ट्राय कर. आणि आपली खोबऱ्याची चटणी नेहमीची रेडी आहे. मस्त मस्त ना, कुरकुरीत, सुंदर, आणि छान मंद आचेवर तळायचं, म्हणजे अगदी 8 ते 10 दिवस चांगले छान खुसखुशीत राहतात. अरे वा. तर या आषाढात आखाड तळायचा असेल तर एक वेगळी डिश नक्की ट्राय करून बघा. आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी प्राकृत रूट्सला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.